अहो अंजलीबाई काय चाललंय? अहो उघडा की दार. अंजली अंजली अगं उघड की दार. असं बरं नाही बाई. ते जे करताय ते सुद्धा बरोबर नाहीये गोदाक्का. अगं माणसाला भूक लागल्यावर खाणार नाही तर काय करणार? तुम्हाला ताक हवा असेल तर मला हाक मारा. चला चला गोदाक्का चला. अंजलीबाई अंजलीबाई उघडा की दार. अंजलीबाई अंजलीबाई आहे तुमचं काय बोलले माझ्या संग? जाऊ बाई. काय हो अहो अंजलीबाई काय काय झालं? चाललंय? राणा भाऊजी असं का बरं राहिले? उघडा की दार. अहो त्यांचं डाएट सुरू आहे ना व कोंडून घातले रानदासनी. हो ग बाई. जाऊ बाई अहो असलं काय करू नका हो. नका हो कोंडू त्यासनी. द्या बरं त्यांना काय तर खायला. अहो उघडा की दार. बाई ग पाहिजे तर आमच्या वाटचं द्या. आम्ही राहतो बाई उपाशी पण त्यासनी खायला द्या. वहिनी अहो तुम्ही कशाला उपाशी राहताय? यांचं डाएट चालू आहे. अहो करा की ते डाएट आणि फायट आम्ही कुठं नाही म्हणायलोय. अहो उघडा की दार. पण एवढा मोठा गडी पैलवान भुकेनं एवढं कळवळायलाय बरं वाटतंय काय हो? राणा भाऊजी राणा भाऊजी अहो वहिनी वहिनी दार उघडा की. अहो राणा भाऊजी आम्ही खरं दार उघडायचंच म्हणायलोय पण जाऊबाई नाही म्हणायला की हो. राणा भाऊजी माफ करा बघा आम्हासनी. खरं आमच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायला लागलं बघा. अहो आम्हाला जर माहिती असतं का नाही हे असलं काय तर होणार आहे तर त्या माणसाला आम्ही दारापुढे उभं बी केलं नसतं खरं. वहिनी तुम्ही नका काय बोलू. अहो नाही वहिनी तुम्ही कुणाचं काय बी ऐकू नका सर. तुम्ही पहिले दार उघडा. अहो आम्ही उघडायचंच म्हणालोय पण जाऊबाई नाही म्हणजे नाहीच म्हणायला की. हे बघा वहिनी आपण यांच्या भल्यासाठी करतोय सगळं. तुम्ही आता यांच्याशी काही बोलू नका. ठीक आहे आता तुम्ही म्हणतायसा तर नाही बोलत काही. राणा भाऊजी माफ करा बघा तुमच्या या वहिनीला. खरं दारात आलेल्या गरीबाला बी आपण काय तर खायला देतोय आणि इथं सासूबाई असते तर त्यांना बघवलं बी नसतं बाई. अहो तुम्ही उगाच लहान मुलासारखं वागू नका. मी अहो मी नाही तुम्हीच बारक्या पोराच्या वर वागायलाय. आता उघडा की दार. हो उघडा की. तुम्ही कितीही उंच आवाजात बोललात तरी मी तुमचं काही ऐकणार नाहीये. अहो अंजलीबाई आता कसं सांगू तुम्हाला? इकडे भुकेनं माझी हालत काय झाली माझं मलाच माहित आहे. हो अंजलीबाई उघडा की दार. अंजलीबाई हो अंजलीबाई उघडा की दार. हो उघडा की दार. हो लय भूक लागली हो. हो सनिदा या हो. जातो तू. अहो या हो सनिदा. मी काय करू या हो मी सांगतो तुम्हाला या तुम्ही. माझा काय संबंध? राणा आणि त्या मॅडम काय करायचं त्यांना करू दे. आपण कशाला पडायचं मध्ये? अहो असं कसं म्हणता सनिदा? हा राणादा तुमचं भाऊ आहे. जरा कुठं वाद झाला म्हणून भाऊ पण जाते काय? हे बघा राणादाचं डाएट बंद करायचं एवढंच सांगा फक्त मॅडमना. चला तुम्ही या. अहो या हो मी सांग. तुला बोलायचं म्हणून फेऱ्या मारा लागलायस आणि मला अडकवतोस वे. फेऱ्या? मग राणादा डाएटच्या फेऱ्यात अडकलाय की नाही त्यातनं बाहेर काढायचं आपल्याला. चला चला अहो चला. अरे बा, मी कशाला पाहिजे मध्ये? अहो या तुम्ही तर पाहिजे मध्ये या या या. एक मिनिट कसं दिसते? कोण आहे?
ते मी रानदाचा भाऊ. हो माहितीये, बोला. ते हा रानदाचं डाएट म्हणजे ते हा अहो, पहिलवान गडी होती हो. असं उपाशी कसं चालेल? का? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? नाही, म्हणजे कसं आहे की राणादादाला भूकच आवडत नाही हो. लहानपणापासून त्याला एकदम दणकून खायची सवय, आणि असं अचानक खाणं बंद केलं तर राणादा तितर बितर होईल हो. हो वय की. अहो रानादा एकदा उपाशी राहिला आणि त्याचं डोस कसं टाकलं, मग काय बी करू शकतोय तो. काय करेल? काय करल? अहो तुम्हाला सांगतो, लहानपणी एकदा आषाढी एकादशीचा उपवास धरायला लावला होता त्याला. अहो असला चिडला होता की नाही रानादा, अख्ख्या वाड्यात तोडफोड केली त्यानं. अहो खरंच की. हो तेव्हापासून आत्ता पतूर त्याला कधीच आणि कुणीच मनाविरुद्ध उपाशी ठेवला नाही बघा. लहानपणीचं लहानपणी. आत्ता काय करेल? आत्ता बी काय बी करू शकतो रानादा. नाही करणार. अहो. मला माहितीये ना मी काय करते. विश्वास ठेवा, मी राणाच्या भल्यासाठीच हे करते. याचा फायदा त्यालाच होणार आहे, त्याचा पेशन्सही वाढेल. तुम्ही उगाच तो म्हणतो म्हणून सगळं त्याच्या मनासारखं करत जाऊ नका. तसं नाही. तुम्हाला तरी कळतंय का मी काय बोलतेय? प्रोफेशन करेक्ट, एकदम करेक्ट. राणादादाच्या फायद्यासाठीच करतात त्या. अरे पण तूच घेऊन अहो सनीदा, त्या सांगायला ते एकदम बरोबर आहे. मला बी असंच वाटते. कसं आहे, मॅनेजमेंट करायची म्हटलं की डाएट पाहिजेच. राणादानी डाएट केलाच पाहिजे. करेक्ट, करेक्ट आहे तुमचं. हॅलो. हॅलो. अहो कुठं आहेसा तुम्ही? हाय तर बोल. अहो काय बोलायचं आता? आम्ही एकतर जीव मुठीत घेऊन बसलोय घरात. हा का? तुझ्या जीवाला काय झालं आता? अहो का म्हणजे, अहो राणा भाऊजी हो, तुम्ही म्हणल्यासारखं येड्यागतच करायलेत बघा ते. अहो त्यासनी काय भूक सहन होईना झाल्या, आणि जाऊबाई काय त्यासनी खायला देणं झाल्यात बघा, आणि खोलीत कोंडून बी ठेवलंय त्यासनी. खोलीत कोंडलं? होय बाई. तुम्ही आमचे डोसकी फुटायच्यात, लवकर या बरं घरी. ठीक आहे ठीक आहे. सासूबाई. साफसफाईला कोणी येत नाही काय? हा? मी पाठवतो पक्याला. हे बघा, तुम्ही म्हणत होते सर रानादा काय नाही करणार, तिकडे वाड्यात काय करायला लागला बघा. काय झालं? अहो रानादाला भूक सहन होईना झाल्या, वाड्यात येड्यागत करायला लागलाय. अहो त्याच्या खोलीत कोंडून ठेवलं वहिनी त्याला. कोंडून ठेवलंय? हो वय की. तरी तुम्हाला सांगत होतो रानादाला भूक सहन व्हायची नाही. आता कुणाचंच ऐकणार नाही तो. एवढ्याशा डाएट वरनं एवढा कसला ड्रामा? असं कोणी करतं का कधी? एक दिवस उपाशी नाही राहू शकत राणा? करेक्ट, करेक्ट आहे तुमचं. अरे काय करेक्ट आहे? तू गप जरा आता. हे बघा, अहो रानादाची गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला इथं बसून नाही कळणार. तुम्ही चला बघू घरी. चला चला. येते मी, बघतेच राणा काय करतोय. मला कितीच काळजी लागल्या. तिकडे रानादा घरी काय करत असेल कुणास ठाऊक. आणा आणा ना, इकडे ना. मी लावतो, मी लावतो. ओ थांबा संध्या. ए, ए. तू 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 सांग की हे समजा काय व्हायला माझ्या संकट. अरे मर्दा असतोयस काय सांग की. अरे अरे बघ की भुकेनं माझी हालत काय झाली बघ. अरे हे बघ हे बघ हे बघ. आपण डोळे बघ माझं डोळं. अरे भुकेनं आत गेले तर पार. सांग की. अरे सांग की बघ. अरे चेहरा बी काळवणलाय माझा. अरे सांग की समजा काय व्हायलंय.
अरे आजवर अन्नाचा एक कण बी वाया जाऊ दिला नाही मी. मग अशी उपासमार कर माझ्या संगत सांग की. नाही तू तू काहीतरी पाप घडेल असणार आयुष्यात म्हणून हे समजवायले. आठीव आठीव, अरे आठीव की. आठीव की. आठवलं कायच नाही मग. अरे देवा, अरे असं का बघायला माझ्या संगत? हा नाही नाही येऊ नाही या मॅनेजर मॅडम. हा होय. अरे या मॅनेजर मॅडम आपल्या संगत ये वागायला आहेत होय. हा मॅनेजर मॅडम. आणि हा अंजलीबाई बी त्याचे सामील झालेत ना व, म्हणून हे समजवायलंय होय. अरे अरे आजवर जेवणाचा एवढा आदर केला मी, तरी बी असं का व्हायलं माझ्या संगत? हा शिल्पी, अरे की अरे जिलबी कुठे गेली? हा अरे जिलबी, अरे कुठे गेली? अरे देवा, काय व्हायलंय? लय भूक लागली रे. भाजी, भाजी, अरे भाजी भी गेली. अरे देवा. भाकऱ्या, भाकऱ्या भी गेल्या. डोसके फिरायला लागले आता. बासुंदी, अरे हे भी गेलं. समधीकडे मला खाणं दिसायला. असंच उपाशी राहिलो तर भुकेने याडा होईन मी. आणि ते भुकेनं माझ्या अंगातली ताकद गेली माझी. नाही नाही, ताकद नाही झाला पाहिजे. अरे ताकद नाही राहिली तर मी कुस्ती कशी खेळणार, शेतात काम कसं करणार? नाही नाही, हे असं उपाशी राहून चालणार नाही. नाही चालणार. अंजलीबाई, हा उघडा की दार. अंजलीबाई, हा उघडा की. अहो अहो भुकेने येडा होईन मी इकडं. उघडा की दार. अरे समजू परत आलं की. अरे समजू गेलं. नाही राहणार. नाही नाही, चिडायचं नाही राहणार. नाही मग काय करायचं? राणा राग नाही आणायचा. नाही नाही नाही, राग नाही आणायचा. राग नाही आणायचा.
नाही रागणार नाही का चल रागावर राहायचा ना राग नाही करायचा रागावर राहायचा तिरुपती आमच्या खोलीत ठेवा ते काय गोदात का जरा समधी बरी आहेत ना हो? आणि रानाचं डाएट कसं सुरू आहे अहो साहेब हं. हे डाईटचं प्रकरण चिघळणार आहे बघा. का काय झालं अहो ह्या अंजली अशी का करायला लागल्या काय बी कळना झालं. काय केलं एकतर रानाला दिसभर उपाशी ठेवले आणि वर खोलीत कोंडून बी ठेवलाय. काय अहो साहेब हसण्यावरी नेऊन नगासा रानाला पिसाळल्यावानी करायला लागलाय. हं. अहो तो लय भडकलाय. आता काय करायचं ते मला बी काय कळना झालंय बघा. बघा काय काळजी करू नका अंजली जे करणार ते बरोबरच करणार वय माझा बी विश्वास आहे तिच्यावर. तर ह्या टायमाला मला अंजलीचं काय बी पटना झालंय बघा. आपण जे चाललंय ते रानाच्या चांगल्यासाठीच आहे ना हो. अहो उपाशी ठेवून काय चांगलं होणार आहे. आता तुम्ही रानासारखं करू नका अहो त्या दोघींना आपल्यापेक्षा जास्त कळतंय बघतील ना काय करायचं ते. आणि राणा बी जर आठवतीपणा जास्तच करायला लागलाय तेव्हा कोंडून ठेवलं चांगलंच झालं की. आम्ही कधी शिक्षा केली नाही ती कमी अंजली भरून काढतीय. आता तुम्ही बी त्या दोघींसारखं बोलू नका साहेब. तोर माझा लोक जेवत नाही तोर मी बी जेवणार नाही. त्याचा उपास तर माझा बी उपास. गोदाक्का कुठे ए थांब रे. काय हो ही कसली तुमची रीत हा. अहो पैलवानाला कुस्ती खेळायची तर अंगात ताकद लागते रग लागत्या. असं उपाशी ठेवायचं असतं व्हय पैलवान गाड्याला. अहो काय दया माया हाय काय नाही तुमच्या काळजात. गोदात का तू गप अंजली. अगं रानाला भूक आवरत नाही हे तुला ठाव आहे ना व. तू बी अशी वागतेस म्हणजे कमालच आहे बाई तुझी. गोदाक्का साहेब रानाला असं कोंडून ठेवणं मला पटत नाही बघा. ते समजलं म्हणूनच आली ना मी इथे. असं कोंडून ठेवल्याने आपलं पर्पज सर्व होणार नाहीये अंजली. हो पण आता ते ऐकायला तयार नव्हते तर मी काय करणार. मी बघते ना कसं ऐकत नाही. कुठे खोली नाही 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 राणा भाऊजी लई चिडल्यात तेव्हा आता त्यांच्या समोर जाण्यात काय बी अर्थ नाही बघा. उगा हाडं बिडं मोडली तर आमच्यावर पोलीस केस करशीला. तुम्हाला जी भीती वाटते तसं काहीही होणार नाहीये आणि मी कुणालाही घाबरत नाही. चल अंजली मला खोली दाखव. अरे भडकलेला उपाशी ठोकळा आणि त्याच्या समोर ही शहरातली 150 आणि हिरोईन. हिचा चुराडा केल्याशिवाय गप्प बसायचा नाही त्यो. आणि या समद्याचं खापर त्या मास्तरनीवर. जमून आलाय समदा योग. लई मज्जा येणार आहे बाई आता.